आज आपण टम्म गुबगुबीत फुगलेल्या अशा भाकरी बनवणार आहोत. ज्या मुलींना नवीन लग्न झालेल्या मुलींना किंवा ज्या मुली अजून मोठ्या आहेत त्यांना भाकरी येत नाही, त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे. भाकरी बनवायला शिका. हे बघा, मी आज अशा पद्धतीने भाकरी बनवते. तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा, तुम्हाला बनवायला पण सोप्या जातील. भाकरीला आधी पीठ चाळून घ्यायचं, थोडं थोडं पाणी घालून मस्त पीठ मळून घ्यायचं. खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप सैलसर पण करायचं नाही, एकदम मिडियम करायचं. पीठ जितकं जास्त मळेल ना तितकं चांगली भाकरी होते. तर अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं, नंतर त्याच्यातलं थोडंसं पीठ काढून घ्यायचं. हे बघा, असं करायचं. अशी भाकरी हातावर थोडीशी थापून घ्यायची, नंतर खाली चाळणीने पीठ चाळून घ्यायचं आणि त्याच्यावरती ते गोळा ठेवायचा आणि भाकरी थापायची. एका साईडने हात लावायचा, एका साईडने हळूहळू थापत राहायचं. ती गोल गोल फिरते आणि होते पण खूप छान. अशा पद्धतीने भाकरी करा. परत दोन्ही हात लावायचे आणि अशी भाकरी फक्त गोल गोल असं आपण खाली कसं फिरवतो तसं थापटत थापटत फिरवायची, म्हणजे भाकरी खूप छान पण येते आणि गोल पण होते. हे बघा, अशी मस्त आपली भाकरी तयार झाली. हे बघा, खूप सोपं आहे बनवायला. तुम्हाला वाटतं बनवताना की अवघड आहे, पण नाही, चपातीपेक्षा भाकरी खूप सोपी आहे. अशी दोन्ही हाताने घेऊन मग तव्यावर टाकायची, एका हाताने टाकायची नाही. मग ती भाकरी एका हाताने टाकली ना त्याला असे फोड फोड येतात आणि भाकरी खूप फुगत पण नाही आणि ती बिघडून जाते. मग अशा पद्धतीने दोन्ही हाताने टाकायची, त्याला पाणी लावायचं, अशी पलटून घ्यायची. हे बघा, मस्त आपली भाकरी भाजलेली पण आहे खाली. आता उलताण्याने उलटून घ्यायची. मस्त आपली गुबगुबीत भाकरी फुगली. अशा पद्धतीने तुम्ही बनवायला खूप सोपे आहेत भाकरी, पण करायच्या अगोदर असं वाटतं की आपल्याला जमेल का नाही, येईल का नाही, पण चपातीपेक्षा भाकरी खूप सोपी आहे. खायला पण सगळ्यात चपातीपेक्षा भाकरी शरीरासाठी खूप चांगली आहे. अशा पद्धतीने ज्या मुलींना येत नाही त्यांनी भाकरी करायला शिका. नवीन लग्न झालेले असतील किंवा ज्यांना आधी शिकायच्या असतील भाकरी, त्यांनी अशा पद्धतीने करा. खूप छान होतात आणि सोप्या पद्धतीने करायच्या. अशा पद्धतीने बघा, मस्त आपली भाकरी भाजली. तर दुसऱ्या वेळेस पण एक करून दाखवते मी तुम्हाला. एका साईडने हात लावला ना भाकरी एकदम गोल गोल येते आणि बिघडत नाही आणि अशी खाली ही पण होत नाही. असे दोन्ही हाताने करायचे, मग नंतर अशी छान होते भाकरी, पातळ मस्त आपली. दोन्ही हाताने थापून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही पण भाकरी बनवायला शिका. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला.